पहा, मांडवगण फराटा येथील आठवडे बाजार हा आठवडे बाजारचा शुक्रवार हा दिवस असून अजून बाजारला सुरुवात होण्या अगोदरही हा रस्ता हा वाहतुकीचा अतिशय महत्त्वाचा असून ह्या रस्त्यावरून वाहनेही शहराप्रमाणे वाहत असताना व अचानक जर एखाद्या वाहनाला ब्रेक नाही लागले अथवा एखाद्याचा जर दुर्लक्ष झाले तर ही जी बाजार करून जी व्यापारी आहेत रस्त्याच्या कडेला बसणारे त्यांचे जे अतिक्रमण आहे हे भविष्यामध्ये अपघातास निमंत्रण देऊ शकते आणि यांना वारंवार सूचना करूनही हे व्यापारी मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला जुमानिनात व सामाजिक बांधकाम विभाग जो आहे त्या विभागालाही जुमानं इतकी मस्ती या व्यापाऱ्यांना आलेली आहे की काय। परंतु यांच्या या अशा अतिक्रमणामुळे मात्र नागरिकांचा जीव हा जाऊ शकतो। आज मांडवगण फराटामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत अपघाताच्या, परंतु याला त्या व्यापाऱ्यांनी आपल्या गावामध्ये या भागामध्ये बाजारच्या दिवशी सहकार्य करणे आवश्यक असते। अशी जड वाहने व हे वाहनांना किती कसरत करावी लागते। सध्या ही जी वाहतूक आहे ना या वाहतुकीला किती अडथळा येतो। त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे दुर्लक्ष झाले व ब्रेक नाही लागल्यास याला जबाबदार कोण? संबंधित प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही तर या प्रशासनावरती व जबाबदार अधिकारी यांच्यावरती रीतसर घटना घडल्यास गुन्हा नोंद का करण्यात येऊ नये। हे असे मोठमोठे वाहनं येत असतात। आता 1 महिनाही नाही झाला अशा वाहन चालकाकडून नियंत्रण सुटल्यामुळे मोठा अपघात झालेला असून अशी जड वाहने ही या रस्त्यावरून प्रवास करत असताना मात्र याबाबत प्रशासन झोपले आहे आणि याचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला हा नक्की सहन करावा लागेल भविष्यात। हे पहा, वाहनाला वाहन लागून असून आपण ही कधी हे जे व्यापारी आहेत त्यांना आपण कधी हटवणार आहोत? यांना नियमानुसार बाजार तळामध्ये बसण्याची व्यवस्था हे असतानाही हे लोक रस्त्यावरती बसल्यामुळे वाहन चालकांना खूप कसरत करावी लागते। तरी हे भविष्यामध्ये याची मोठी किंमत मोजावी लागू शकते। तरी संबंधित प्रशासनाने अशा मस्तीखोर व्यापारी व न ऐकणारे व नियम धुडकावून लावणारे नियम धाब्यावर बसणारे जे व्यापारी आहेत यांच्यावरती रीतसर कायदेशीर कार्यवाही करून दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी मात्र आता जनतेमधून जोर धरू लागली आहे। आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी श्री औदुंबर फटाले, मांडवगण फराटा। पहा, अजून बाजारला सुरुवात होणार आहे, अगोदरच एवढी वाहतूक सुरू आहे। मराठी येते का रे बाबा आपल्याला? हिंदी? अंदर क्यों नहीं बैठते बाजार के दिन? किसने उड़ा दिया? हाँ, क्या करोगे? 5 लाख 10 लाख है ग्राहक का खर्चा करने का हॉस्पिटल में आपके पास। ए चलो राजा, आजा, सामने आजा, चल आजा, जल्दी आजा, बाद में करो। मराठी येते का तुला? ये इकडं। तू रस्त्यावरती दुकान लावलंय, आतमध्ये का बसत नाहीस बाळा? धंदा हो न हो, हा विषय तुझा नाही। गेटच्या आत नियमाने बसायचं, बाकीचे बसणारे काय धंदा होतो नाही का त्यांचा? हां, जर एखाद्या आता मी तुझ्या येतो हो का आता वाहन चालले हो, किती अंतर आहे बघ। जर उडवलं मला तुझं खरेदी करताना तर तू माझा हॉस्पिटलचा खर्च करणार आहे का? ए इकडे, मी तुझ्याशी बोलतोय, तुझा धंदा लावायचा काय चाललं? इकडे तू आधी इकडे आहे बाळा। येडा समजला काय आम्हाला? मग मी काय म्हणतो, मी तुझ्याशी बोलतोय, मला न्यूजला मला सांग। तुला मी अनेक वेळा सांगितले रस्त्यात तू बसू नको, आतमध्ये जागा आहे। हा असं सांग ना बाळा। अरे तुमच्यासाठी हे सगळं हे का असं करतोस? हे पहा, या बाहेरच्या व्यापाऱ्यांना किती मस्ती आहे याच्यावरून जाणवते। सहकार्य करायला तयार नाहीत आणि प्रशासनही कारवाई करायला तयार नाही। तरी प्रशासनाने व्यापारी यांच्या माध्यमातून जर एखादी भविष्यात घटना घडली तर संबंधित प्रशासकीय अधिकारी, सामाजिक बांधकाम विभाग व जे अधिकारी यामध्ये जबाबदार आहेत
त्या सर्वांवरती रीतसर कायदेशीर गुन्हा हा श्री औदुंबर रमेश फटाले भविष्यामध्ये दाखल का करण्यात येऊ नयेत, माझ्या वतीने मी हा गुन्हा दाखल करणार आहे. अनेक वेळा या लोकांना मी जनहितार्थ समाजहितार्थ सूचना करू नये व रीतसर मी ग्रामपंचायत प्रशासन व इतर प्रशासनाला अर्ज देऊनसुद्धा याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी श्री औदुंबर फटाले, मंडोगन, फराटा.